पुणे शहर मागील काही दिवसात आंदेकर कुमकर टोळी युद्ध, निलेश घायवळ सारख्या अनेक गुन्हेगारी घटनांनी हादरलाय। एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया होत असतानाही धंगेकर मात्र आक्रमकपणे समोर का येत नाहीयेत? सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर धंगेकरांचा हा पॅटर्न बदललाय का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात। पोर्शे कार अपघात प्रकरण, ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, या प्रकरणांमध्ये धंगेकरांनी आक्रमकपणे भूमिका मांडून सरकारला धारेवर धरलं होतं। तत्कालीन महायुतीच्या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांना सुद्धा त्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं आणि त्यांच्यावर सडकून टीका केली होती। पुण्यातील कुठेही गुन्हेगारी कारवाया झाल्यानंतर सर्वप्रथम रवींद्र धंगेकर हे त्यावर भूमिका मांडायचे। त्यावेळी ते आपण काँग्रेसचा हिरो असल्याचं सांगत पुण्यातील गुन्हेगारी विरोधात आक्रमकपणे लढणार असल्याचं सांगायचे। मात्र आताची परिस्थिती पाहिली तर हे सबंध चित्र उलट झालेलं दिसतंय। कुठे आहेत धंगेकर असा सवाल विचारला जातोय, कारण सध्या पुणे शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवाया वाढल्याचं दिसतंय। निलेश घायवळची टोळी असेल, आंदेकरची टोळी असेल, मारणे मोहोळ टोळी असेल, ठोंबरेंची टोळी असेल, पुणे शहरात सध्या दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय। पूर्वी केंद्रापासून राज्यातील वरिष्ठांना पुण्याच्या गुन्हेगारीबाबत प्रश्न रवींद्र धंगेकर विचारायचे, मात्र आता या सर्व प्रकरणांवर ते कोणालाही प्रश्न विचारताना अथवा धारेवर धरताना दिसत नाहीयेत। त्यामुळे सत्ताधारी पक्षात आल्यानंतर धंगेकरांचा पॅटर्न बदललाय का, असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी पक्षप्रवेश केला। पुण्यात एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांना पक्षात प्रवेश दिल्याचं सांगितलं गेलं। पुण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद मर्यादित आहे, त्यामुळे ही ताकद वाढवण्याच्या दृष्टीने धंगेकरांना पक्षानं मोठी जबाबदारी सोपवल्याचं सांगितलंही गेलं। पण माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्या माध्यमातून तब्बल 100 प्रवेश होणार असल्याचं घोषणा केली होती। मात्र आताची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पक्षात कोणताही पक्षप्रवेश झालेला नाहीये। तसंच महायुतीत येऊन देखील धंगेकर अद्यापपर्यंत मित्र पक्षांच्या नेत्यांसोबत कुठेही पाहायला मिळालेले नाहीयेत। कोणत्याही राजकीय व्यासपीठावर राष्ट्रवादी अथवा भाजपच्या नेत्यांसोबत त्यांनी व्यासपीठ शेअर सुद्धा केलेलं नाहीये। तसंच कोणत्याही मित्रपक्षाच्या नेत्याची भेट घेतल्याचं सुद्धा अजून तरी ऐकिवात नाही किंवा पाहायलाही मिळालं नाही। त्यामुळे महायुतीत सुद्धा धंगेकर हे अलिप्तच असल्याचं पाहायला मिळतंय। आता या सायलेंट धंगेकर पॅटर्नची चर्चा राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरते। तरी आपल्याला या धंगेकरांच्या बदललेल्या पॅटर्नविषयी काय वाटते? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा। राजकीय आणि सामाजिक घडामोडींविषयी बातम्या पाहण्यासाठी isakal.com ला भेट द्यायला विसरू नका।